किती टेन्शन येऊ द्या, युट्यूब उचका, टिकटॉक उचका, एक अर्धा तास इंद्रिकर बघा, तेवढं संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं. तुझं नाव काय रे? तू दाढीला हात लावलेला प्रज्वल. तुझं तलईचं अवघड आहे. तुला मित्र काय म्हणत रे? प्रजा. चांगलं बोलत जावा, नावं चांगली ठेवत जावा. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी. किती सुंदर नाव आहे. गुड्डी. गुड्डी. अहो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईचं नाव, एका बाईच्या पोरीचं नाव तो फजिती. फजिती. बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा माझी चप्पल सापडा ना, तर तू काय फजिती पाहत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं, त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणलं, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3. 3 झाले बर का. 4 हे सगळे कोणला आहे? माणसाला. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाया सरळ आहे. वागायला आडवी. माळ घाल टिकल का. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वं ऐका. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. 10वीच्या पुढचं कोण आहे? तू कितीला आहे? 13वी म्हणजे FY. FY BA ला आहे तू. 4 BCOMचा आहे. BCOMला आहे तू. हा लगेच लक्षात येतं. मला नाही सांगणार मी, असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मिडियमला आहे ना रे? हे बरे, तू मराठी मिडियमला आहे ना? मराठी मिडियमला आहे तू? हा, तू शिमेला आहे ना? हा लगेच लक्षात येतं. तो शिमेला आहे, हा मराठी मिडियमला आहे, लगेच लक्षात येतं. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा, फक्त नजरच बसला पाहिजे माणूस आपला. त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पितो. हो म्हणजे डिप्लोमा पितो का, आरशी पितो का, वाड्याची पितो, लगेच सांगणार. भारीतला पिणाराचा चेहरा वेगळा असतो आणि सरमाडी पिणारा चेहरा वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला, नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी 2 डोळं आहेत, ही बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुडे आहेत, अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पाहा ना आरशात. आपण खोटं बोललो मग बोला. खोटं आहे का खरं सांग? नाही, आपल्या पुढं खोटं बोलत नाही. विनोदाचा भाग सोडा, कुठवर आलतो ध्यानात ठेवा. हात 1 आणि आनंद. आता आनंदामध्ये शिकलेले पोर आहे का? प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश
आणि विज्ञानमय कोश, पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करतात 13, आणि हाच देव आहे 14. नीट बसा. 14 अधिक 4 18 गोष्टी आहे. जाऊ दे, बस 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 बस. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. पण तुम्ही काही करा, फक्त देव आपला करा. पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी, तो 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 याचा अर्थ कटेवर हात, विटेवर उभा, तो जगाचा बाप, तो सोडून दुसरा कोणी नाही, तो देव आपला करा. मग एकाने विचार करा, देव आपला करा म्हणजे काय करा? देवाला कवळी मारा का? देव गळ्यात घाला का? देव चुळीत बसा का? देवाचं काय करा? काहीच करू नका. आतली भान काय काढा, नामचिंतन अखंड करा, तुम्हीच देव व्हा, देव आपला करा, असा त्याचा अर्थ आहे. 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजेत. एक वाक्य सांगा, आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव, मुळात देव आतमध्ये आहेत, फक्त घाण बाहेर काढा, मी देव आहे या बोधावर या, संपला विषय. हा, फक्त त्याला ज्ञान लागतं. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, हे MA MPhil PhD हे ज्ञान नाही, हे सोडून द्या. या ज्ञानाची काय किंमत नाही. हे MA MPhil PhD DH MCom LLB DED BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि MTech आणि BTech आणि डेअरिंग डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर, फार्मसी नाही, सिटी नाही, ग्रीन डेअरिंग डिप्लोमा आणि MBA आणि BL, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ. हा, रोग गुप्त गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला कोणी खात नाही, हे पुस्तकी ज्ञान, हे जाऊ द्या, याचा काय विषय नाही. हे नाही, देव करायचंय का, मग मीच वासुदेव आहे, हे ज्ञान येऊ द्या. हे संसार सोडा. हे गाडी बंगला, हे काय नाही, हे गाडी बंगला, पप्या गुड्डी बंटी शुटी, हे जाऊ द्या. हे गाडी बंगला, पप्या गुड्डी बंटी शुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर पिटर, एअर, वापे, जंगळ्या, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पडपड, फुगणी, उशी, तवा, संडा, बातुकी, जनोटा, बेडशीट, दिवाण, चमच्या, उरगळ, उशी, गादी, तर कन्या, नोळ्या, खांड, खोंड, बोंबड, सुटा, अंड, टार, फलक, उज्जैनवाने, घरात काटावरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का, धोबी बचाड, फरकाला परत गोष्ट, तुटी, डोंगरोडी, तो कनागर, शिक्षणाचा ऐको, छेंडा, मानवीस खान, राजनीती, दमंग, वॉन्टेड, शिंगाण, बॉडीगा, झाका, चिकनीचे मेली, दुनियादारी, माझे मंतुष झाले, आता माझी सटकली, पबिते, पबिते, पारोला, ही पोरगी, साधू, तुपातली, सिद्धीवादी, गाडी सुट्टी पत्र गेल्यावर, शांताबाई, शांताराम, चिमणी उडाल्यावर, आला बाबूराव, भाऊ, जिंगाट सुरू होतं, माझ्या भरोसा नाही काय, वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काही, एवढं पाठ करा, 1 वर्ष लागेल तुम्हाला. हा विषय सोडून द्या. एक वाक्य सांगा, साय बाजूला करा दूध आहे, राग बाजूला करा आत विस्तव आहे, अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात, बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं. हा, मी रोज कीर्तनात सांगतोय, हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज, हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढे काळ बदललाय, आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता 1.5 तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला, नख्या, खुर खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात, ते शिजत नाहीत. ते शिजले ना, देव वासावच मिळाला. एकदा बोकड कापायचा आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही, बापाची पेंट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा, असं नाही चालत. ते तुम्ही लय देव चुळीत बसू नका. रामकृष्ण सांडलं दुधन काय रामकृष्ण. कामामध्ये काम करायला शिका, देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही, आता कामामध्ये. कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिकऱ्या नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा, नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो कायम खरंय. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल,
बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती आणा. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का? नाही. मग आता सांगून ठेवतो, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. माणसंच राहणार नाही. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवरीच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे? माणसं कुठे? माणसाने 4-4 खोल्या बांधून ठेवल्या. झाड आहे कोणी? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात देते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय. डुकून पाहिलं माणसं नाहीत. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वट्यावर म्हातारी बसेल राहायची. वट्याच्या खाली म्हैस राहायची. तर पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय? 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात. दिसतच नाही. वेळ कुठे आम्हाला पाहिला आई बापांकडे? सर्व्हिसवाल्याला माग व्याप येत. सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मिळवणीचं बाळात पण आहे. धाकटी मिळवणी परीक्षेला गेली, तिचा तपास लागणं, त्याच्या माग व्याप नाही. मग ती का निकालच घेऊन येते का काय करते? सांगा, हे वाक्य खोटं आहे का? बोला. हा, आई बापाकडे पाहायला शिका. निदान एक वाक्य सांगा सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाडलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवाय सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण. रविवारी तीच अडचण राहते ना. बघ, मटण तर आणून ठेवलंय, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा. आणि जाता नाही ना काही नका देऊ. एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाहीत. तुम्ही इकात आणून नोंद. तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठेवलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं, महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले, आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईन. बरं, बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर? नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुकामाला आहे. आता काय करता मला? आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बुवा. अरे आता काय? महिला मंडळ विनोद नाही. महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, दहावे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. बामणाला कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दहाव्याचे न्हायचे पैसे बुडवले.
थोरी लग्न मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचा हाय एवढं तर म्हणा आता तो तर मी आलाय. दहाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का दहाव्याला? नाही नाही, आमच्याकडे दहाव्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30 सकाळी 10 वाजला कोणाचाही 10 वाजतो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजतो. दारुड्या बिवड्या बेवडा बिवडा माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हा, इकडे तुमच्याकडे नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय 10व्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिरेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनिटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा म्हणजे माणसं निदान नदी हो तरी तेवढं नीट ऐकतील. हा हो, नाही तर 10वीचे आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या, जरा लाजा धरा लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला. त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भरायला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्याव खाते. अरे जरा माझा टेरपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो मराल. हा मोकार क्वाटरी प्यायच्या आणि लग्न डामाडावला करायचे आणि मग कर्ज झालं का या रस्त्यावर काढा मोर्चा हॅन करा माप. हा कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन ऐकल्या. एवढी कबरी मांडी क्वाटरी पितात. मिश्या फुटल्या नाही नाला कालला. 9वीचं क्वाटरी पिते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझं कमी मी तुझं कमी मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग 10वीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करीन? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेचे. तरुण पोरांना सांगतो, पोरांना व्यवसाय करा, माझा ऐका आणि सांगा पोरांना. हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पटारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेती सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा? तुम्ही शिकत बसणार कवर? बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या? 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात. हा 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागतात आपल्याला. तालुक्याला 1च तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या? बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना? रसाचा ग्लास केवढाला आहे उसाचा? 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी बर्फ आहे, असू ना पाणी काय पिणार रेलेले आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय देतात. नाही, पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे.
महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ, तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज, अक्षरशः तू ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग असे कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळाल्याचं काय विशेष हो? आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे? तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत, पोरांनो खाली जालना म्हणतात तिकडं परभणीकडं, तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा? 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ती रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसत्या पोरांनो. पण ती जार नाही विकती, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती, 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आपली. हां 750 mlचीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकत्या पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत्या. आणि जाऊ द्या ना, मग गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोर आहेत महाराज 10वीचे, का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढ्या बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ऍडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला शँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं? घामामुळं. बिचाऱ्यानं का किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे? चांगला बूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पहिल्या दिवशी कॉलेजला गेला पाहिजे, याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवर आला पाहिजे कांदे काढायला. आणि येणार आहे तो, नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या ह्या मिश्र आणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. कवा भरायच्या? मेली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. पोरांनो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसाने आहे ना, आता शेतकरी आहे नाही ना सगळेच. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटामेट्री, निराया कातर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही. 5, शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं. आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय, लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले, तेव्हा तो गारका माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायचे होते कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात? अशी बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही, म्हणून शेतकरी वाईट आहे. 4 मोबाईल आहेत, 4 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला,
दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मारा किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चावून मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालाय गेला 50-50 मित्र भंगार बापाच्या पायीत सगळ्या डोळे लाल खाद्याचं पोतही गेलं निकाला ते निघला डेअरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळ्या हाणून कुठं बंगले होत्या का महाराज. हे तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो नाही, ही आडपाट नाही तर लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. बंगलेवाल्याची पोरगी गावंड्या संघ गेली, काय नाही. दिल दिया है ईट भी देंगे, पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता थोडं वाईट वाटेल ते मला शिव्या महाराज, ते खरंच आहे. मला शिव्या दिल्या तरी खरंच आहे आणि चांगलं म्हणलं तरी. पोरीनं मुलगी मला आहे, पोरीनं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. बसलेल्या लोकांना सांगतो, पोरीनं तुम्हाला सरकारनं आणि आईबापानं इतकं दिलं का ते तुम्हाला कधीच खपणार नाही. 15 वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल आणि शेळ्या बकरापुरती होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, ही सरकारची पुण्य आहे. आज तुम्हाला पोरीनं तहसीलदार केलंय, तुम्हाला प्रांत केलंय, तुम्हाला SP केलंय, तुम्हाला आमदार केलंय, तुम्हाला सभापती केलंय. पोरीनो, तुमचा पोलीस भरतीत जर नंबर लागला तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायला सुद्धा बाप मागं पुढं पाहत नाही, पण तुम्हाला पोलीस केल्याशिवाय राहत नाही. पोरीनो, तुमच्यासाठी हा काही करणारा तयार बाप आहे. फक्त पूर्ण एक वाक्य माझं ऐका. या 2-3 वर्षामध्ये तुम्ही ह्या पळून जाण्याच्या आयटमनं तुम्ही बापाची इज्जतच समाजात ठेवली नाही. याच्याबद्दल तुमचं मत काय? अरे आज पहाडासारखा बाप तुम्ही आपण गल्लीमध्ये खचून टाकला रे, खचून टाकला. पोरीनो, पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझं ऐकू शकत नाही, मला माहिती आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही, हेही मला मान्य आहे. फक्त पूर्ण आता बरं तुम्ही आम्हाला नाव ठेवणार, महाराजाला काय प्रेम कळत, आम्ही पळून गेलो त्याच्या काय बापात जाते. जाऊ दे ना, मला तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण मी बोलतो हे सत्य आहे. काय मत आहे तुमचं? 25% पोरं जरी म्हणले ना काय इंदुरीकर नालाय की त्याचं काय कीर्तन ऐकता, म्हणू द्या ना. 25% लोक म्हणून द्या ना त्याला, त्याच्या कुठं आपण बापाची दारू पितोय, बोलू द्या. पण पोरीनो, मुलगी मला आहे, तुम्ही पळून जाऊ नका, या मताचा मी नाही. तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही तुमच्या बापाला ऐका ना तर बाबाला काय ऐकत. फक्त एक वाक्य ऐका पोरीनो माझं, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच म्हणाले. ऐकाल पोरीनो, पाया पडतो तुमच्या. तुम्ही कोणावर प्रेम करा, लव्ह मॅरेज करा, काय करा, तुम्ही कपडे कसे घाला, आता तुम्हाला बोलण्याचा स्टॅमिना सगळ्यांचा संपला. तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही म्हणता बाबा लोकांना काय कळतं. फक्त एक वाक्य ऐका पोरीनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं तसं जगा, पण ह्या शेतकरी बापाची चूक सांगा का त्यानं आयुष्यामध्ये तो तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याची समाजात किंमत कमी केली. फक्त सांगा मला की समाजात तो कशात तुम्हाला कमी पडला होता की त्याला तुम्ही उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायला लावलं. अरे गावात त्याचा मान राहिला नाही की गल्लीत त्याची किंमत ठेवली नाही, तो कशात कमी पडला होता. पोरीनो, तुमचा जन्म झाला आणि तुम्ही जन्माला आल्यानं तुमचा बाप एकटा हसत होता.
अरे हसत होता हसत. का हसत होता माहितीये पुरीनं तुमचा बाप?